पोलीस ठाणे कदीम जालना येथे काल CR नंबर 165/26 प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्या कारणाने सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास EPI मिथुन घुगे करीत आहेत. सदरचा गुन्ह्यामध्ये फिर्यादी राजेश मधुकर कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पूर्णवादी नागरी सहकारी बँक बीड यांनी तक्रार दिलेली आहे की वेअर हाऊसमध्ये माल असल्याचं बनावट पावती देऊन वेअर हाऊसचे मालक आणि शाखा व्यवस्थापक यांनी संगनमत करून एकूण 23 कर्ज खाती तयार केलेले आहेत 17 लोकांच्या नावाने. त्यामध्ये बँकेला एकूण 8,12,93,640 रुपयाचा ही अफरातफर झाल्याचं फिर्यादीमध्ये नमूद केलेले आहे. सध्या यातील एक आरोपी पंचमुखी वेअर हाऊसचा रायचंद सखाराम कुरंगळ हे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात आहेत. पण सदर गुन्ह्याचा तपासामध्ये त्या गुन्ह्याचा तपास संपल्यावर ह्या गुन्ह्यामध्ये त्यांना वर्ग करून घेतले जाईल. पण दुसरा आरोपी आहे शाखा व्यवस्थापक पूर्णवादी बँकेचा शिरीष देवळे, हे एक आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडे तपास करणे बाकी आहे. सदर गुन्ह्यामध्ये इतर कोणी त्यांना मदत केलेली आहे किंवा कोणाकोणाचा सहभाग आहे त्यामध्ये, बॉडी असेल किंवा इतर कोणी लोक असतील, त्यांचाही तपास करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पालक संचालक यांचा इन्व्हॉल्वमेंट असली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.